राज्याच्या कृषी मंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे पहिलाच दौरा छगन भुजबळ यांच्या येवला आणि लासलगाव मतदारसंघात करताय। खरं तर लासलगाव मतदारसंघ हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आणि तालुका म्हणून ओळखला जातो। आपल्यासोबत माणिकराव कोकाटे आहे। कोकाटे साहेब, आपण पहिलाच दौरा करताय आणि हा दौरा भुजबळांच्या मतदारसंघात आहे आणि आपल्या भेटीगाठी जर बघितल्या या मतदारसंघातल्या तर या सगळ्याच भुजबळांबरोबर प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये राहिलेल्या लोकांकडे आहे। ते तुमचे मित्र जरी असले तरी ते भुजबळांचे विरोधक मानले जातात। अशा लोकांकडे भेटी होत आहे, नेमकं काय कारण? असं काही नाही। माझा दौरा मी शपथविधी घेतल्यानंतर मी ऑथराइज दौरा हा माझे मित्र आहेत कल्याणराव पाटील माजी आमदार, त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठीचा दौरा दिलेला होता। आणि ज्या दिवशी मला कृषी खातं अलॉट झालं त्या दिवशी रात्री 11 वाजता मला कळलं आणि जेव्हा मी लँड झालो तेव्हा मला त्यांचे वडिलांचं निधन झालं असं कळलं। परंतु मी हा दौरा पुढे कंटिन्यू केला आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या दारावर जाण्यासाठी या ठिकाणी खरा दौरा होता। परंतु लासलगाव ही मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेशी माझा स्वतःचा अतिशय जवळून संपर्क आहे। माझ्या वाडवडिलांपासून आजोबा पंजोबांपासून या बाजारपेठेमध्ये कायमचा आमचा माल, शेतीचा माल हे विक्री केंद्र आहे इथे। त्यामुळे इथं असं काही कोणाचा मतदारसंघ आहे, कोणाच्या विरोधामध्ये आहे, जाणीवपूर्वक आपण कार्यक्रम घेतला असं कुठलीही गोष्ट नाही। हे लोक जी दिसत आहेत ही सगळी वेगळ्या वेगळ्या पक्षात जरी असली तरी गेल्या अनेक वर्षापासून माझ्याबरोबर संपर्कात आहेत। कॉलेजमध्ये होती, शिक्षण क्षेत्रामध्ये होती, वेगवेगळ्या संघटनांमध्ये होती आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा अनेक पक्ष मला या ठिकाणी बघावे लागले। पण त्या पक्षाचे जे कार्यकर्ते जोडले गेले त्यावेळेपासून तर आज तक ते कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि ते तेवढं प्रेम ते माझ्यावर करतात। आणि माझी जबाबदारी आहे की मी आता राज्याचा कृषी मंत्री, मी काही येवल्याचा आणि सिन्नरचा नाही। त्यामुळे राज्याच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करणं माझी जबाबदारी आहे, त्यासाठीच मी या ठिकाणी आलो। या मतदार खरं तर भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, जी भेट घेणं त्यांनी अजित पवारांची घ्यायला पाहिजे होती, ती देवेंद्र फडणवीसांची घेतली। या मतदारसंघात चाचपणी केली जाते भुजबळांना पर्यायाची? नाही, असं मला काही वाटत नाही आणि तो जो निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठ नेते घेतील आणि त्या संदर्भात त्यांची बोलणी चालू आहे। त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त भाष्य करणं योग्य नाही असं माझं मत। मध्यंतरी आपण भुजबळांचं नेतृत्व मध्ये मान्य केलं। एका निवडणुकीनंतर आपण असंही म्हणाला होता की भुजबळांमुळे आपल्याला ताकद मिळाली। आता भुजबळांवरती जी परिस्थिती निर्माण झाली, मध्यस्थी करण्याची कोणाची तरी वेळ आली, आपण मध्यस्थी करण्यासाठी? नाही, मी अगोदरच आपल्याला सांगितलं की वरिष्ठ पातळीवरती पक्षांतर नेते त्यांची बोलणी चालू आहे आणि ते जे निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य राहील। आणखी शेतीच्या संदर्भात प्रश्न आहे। कांद्याची जी 20% निर्यात शुल्क लागू करण्यात आलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारभाव कांद्याचे पडलेले आहे। विशेषतः लासलगावला त्याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। इतर देशांमध्ये निर्यात शुल्क नसल्यामुळे तो कांदा स्वस्तात मिळतोय। याच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय? नाही, धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। नागपूरला अधिवेशन चालू असताना अनेक सदस्यांनी हा विषय त्या ठिकाणी उचलून धरलेला होता। या निफाडचे मतदारसंघाचे आमदार माननीय दिलीप काका बनकर यांनी त्या विषयासंदर्भात दादांकडे, अजितदादांकडे जोराची मागणी केलेली आहे आणि माझा अजून कोणाशीही संपर्क नाही। मी आज कमिशनर किंवा आयुक्त यांची मिटिंग घेतलेली नाही। या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री काल परवा पुण्याला येऊन गेले पण माझी त्यांची भेट होऊ शकली नाही। आता हे सगळं सत्कार आणि सगळे 2-3 दिवसात कार्यक्रम आटोपल्यानंतर मी त्याच्यावर सखोल चर्चा करेल, सखोल माहिती घेईल आणि केंद्रीय मंत्र्यावर चर्चा करून त्यावर निर्णय घेईल। नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा एक इशारा देण्यात आलेला आहे। पूर्वीचे देखील पंचनामे आणि ती भरपाई मिळाली नाही। आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट महाराष्ट्रावर येऊ घातलेलं आहे। या संदर्भात काही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या? नाही, आता हे सगळं अवकाळी पाऊस येण्याचं जाण्याचं हे जे काही नैसर्गिक आहे त्यामध्ये कधी अपरिहार्य होऊ शकतं। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लगेच अगोदरच काही निर्णय द्यायचे किंवा अगोदरच काही व्हायचं त्यापेक्षा जी परिस्थिती ओढवेल की जी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे त्यावेळेस निर्णय घेतले जातील। आपण उद्या काही अधिकाऱ्यांशी बोलणार आहात, पोलीस अधिकाऱ्यांशी, शेतकऱ्यांनी काही आपल्या भेटी घेतल्या लासलगावच्या बाजार समितीत, नेमकी काय त्या संदर्भातली चर्चा पोलिसांबरोबर आणि या सगळ्या लोकांबरोबर असणार? नाही, काय झालं की बऱ्याच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। एक्सपोर्टच्या नावाखाली माल घेतला आणि त्यांचे पैसे मिळालेले नाही आणि जवळपास 70 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासंदर्भात कायदा या ठिकाणी जो काय आहे तो सर्वांना लागू आहे। एखाद्या व्यापाऱ्याने जर अशा प्रकारची लूटमार केली असेल तर पोलिसांना सांगून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सन्माननीय अजितदादा पवारांनी ह्या सगळ्या गोष्टी SP आणि IG बरोबर आणि कमिशनर बरोबर बोलून झालेल्या आहेत। परंतु मी स्वतः उद्याच सकाळी 11 वाजता
त्यांच्यावर बैठक लावलेली आहे. बैठकीत जो काही निर्णय होईल तुम्ही आपल्याला कळवेल. धन्यवाद. हे होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्यासोबत होते. खरं तर त्यांनी या सगळ्याच विषयावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे की हा दौरा जो आहे तो नियोजित जरी नसला तरी सत्कार समारंभ आहे आणि मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. यामागे राजकीय उद्देश नाही असं ते स्पष्ट करत असले तरी यामागचा राजकीय उद्देश जो आहे तो लपून राहिलेला नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत.